नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बेडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या, अपहरणानंतर मृतदेह आढळला शेतात, संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक. अयोध्या देणगी प्रकरणावर काँग्रेसचा सत्याग्रह, अलिबागमध्ये शांततापूर्ण भजन आंदोलन आयोजित, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. बेडमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप, शेती विकासासाठी 4 कोटींची तरतूद, कृषी योजनांना जिल्हा परिषदेचा हातभार. आणि दहिवली दरडग्रस्तांना रोटरीचा मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे दरडग्रस्तांना वाटप, वर्षभर सामाजिक उपक्रमांचा संकल्प जाहीर. पाहूया सविस्तर वृत्त. पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचे कथित अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री कुटुंबियांसोबत झोपलेली रिया पहाटे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला. कुटुंबियांनी पेण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. डॉग स्क्वॉडच्या मदतीने सकाळी सुमारे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान किरण भिकू वाघमारे या संशयिताला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 3 वाजता रात्री तुमची मुलगी आहे. हा. मग तुम्ही झोपलेलात? झोपलेलो आम्ही. तर रात्री 3 वाजता उठलो, बघतो तर पोरगी गायब झाली. मुलगी नाही दिसत. मग नंतर हा. काय केलं तुम्ही? शोधायला लागला. हा. मग आता कशी सापडली? आता हे आले, आपले सर्व्हिर आले, तेव्हा माहिती पडला, तेव्हा ते शोध काढला. आम्ही सकाळपासून 4 वाजेपर्यंत शोध काढत होतो. तेव्हा तुम्हाला सापडली? नाही सापडलं. आता ये बेने जागावर कुठे तिकडे जंगलमध्ये आम्ही शोधला, पूर्ण तपास काढला. नंतर इकडं एवढ्या बेण्यावरती कोण पोर हाणून टाकल असा आपल्याला माहिती नाही होत एवढा. 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्ष मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे. त्याचा पत्ता मिळालेला नाहीये. त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी. सगळे जे आदिवासी वाड्यातले लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली. त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल. प्रिलिमिनरी माहितीच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी निधी आणि दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ अलिबागमध्ये काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराज स्मारकाजवळ काशी विश्वेश्वर मंदिराबाहेर दक्षिण रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परिधान करून रघुपती राघव राजाराम भजनाचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण आंदोलन केले. यावेळी कथित गैरव्यवहाराची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच लाखो रामभक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखावा अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असलेल्या सत्याग्रहात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि महाड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नमस्कार. हे रघुपती राघव राजाराम म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने सत्याग्रह आयोजित केलेला आहे. हा सत्याग्रह अशासाठी आयोजित केलेला आहे, आपल्याला माहिती असेल थोड्या दिवसांपासून या आपल्या जसं अयोध्येत राम मंदिर झालं, सर्वांनाच आनंद होता की रामलल्ला मंदिरामध्ये बसले. परंतु रामाच्या नावावरती जे या भाजप शासनामधले जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी जवळजवळ 1400 कोटी रुपयाची देणगी तिचा अपहार केला आणि सामान्य नागरिकांनी अगदी गोरगरिबांनी जे रामलल्लाच्या नावावरती जे देणगी दिली
ही देणगी देखील या सर्वांनी फस्त केली. अशा ह्या शासनाच्या विरोधात आणि ह्या जी मंडळी आहे यांच्या विरोधात आणि त्यांना ईश्वराने चांगली बुद्धी द्यावी म्हणून आम्ही रघुपती राघव राजाराम, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टीमच्या वतीने हे सर्व सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. धन्यवाद. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी परिसरात झालेल्या दरड दुर्घटनेनंतर बाधित कुटुंबांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ लोटे पुढे सरसावले. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी दरडग्रस्त कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून जखमी आणि स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली. यावेळी संपूर्ण दरडग्रस्त भागाची पाहणी करत नुकसान आणि पुनर्वसनाच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. पुढील 1 वर्ष या परिसरात शैक्षणिक व आरोग्यविषयक तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा तसेच नुकसानग्रस्त घरांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ लोटेने व्यक्त केला. या भेटीदरम्यान रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षा रोटरियन सोनाली रहाटे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, एनरवेल क्लबचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. आम्ही आज प्राथमिक सेवा थोड्याशा घेऊन आलो. त्यांना लागणारं मटेरियल, गरजू वस्तू घेऊन आलो आणि त्यांना आता त्यांची घरं कोसळली आहेत तर त्यांच्यासाठी वर्षभर आम्ही त्यांच्यासाठी उपक्रम करत राहू. शैक्षणिक, आणखीन घरासाठी म्हणा किंवा पुनर्वसन त्यांचं म्हणा किंवा ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील पूर्ण राहू. अगदी आमचा रोटरी क्लब लोटेमार्फत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांच्या प्रत्येक गरजा भागवण्याचा पूर्ण मानस आमचा आहे. मी इनरव्हील क्लब लोटेकडून आलेली आहे. मला जे बघितलं तर दृश्य खूप भयानकच होतं. बघतानाच असं डोळ्यातून पाणी येत आहे. खरं तर त्या महिला होत्या खाली, त्यांनाही आम्ही जाऊन भेट दिली. त्यांना बघूनही अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. आम्हाला जे शक्य होईल, आमचा छोटासा क्लब आहे, त्या मानाने आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही नक्की करू. निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने पेण येथे बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या कृषी योजना आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी वैकुंठ पाटील यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या संकल्पनेतून बियाणे वाटपाचा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. तसेच शेती विकासासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आमदार रवी पाटील यांनी पेण तालुका हा रायगडचे भाताचे कोठार असल्याचे सांगत प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे नमूद केले आणि या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाकडीकर साहेब आहेत. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, त्यांनी दिलेली मदत जी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होती, तीच मदत आज माझ्या या सर्व शेतकऱ्यांना मिळते. याच्यासारखा आम्हाला आनंद नाहीये. हा आनंदाचा क्षण आहे, हा पर्वणीचा क्षण आहे. शेतकरी सुखावला पाहिजे आणि माझा बळीराजा सुखी राहायला पाहिजे, या हेतूने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आजच्या या कृषीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, कृषी सभापती, या तालुक्याचे सभापती, या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज आयोजित केला. खरं म्हणजे जिल्हा परिषदेला पाहिजे तेवढे धन्यवाद दिले पाहिजे. जिल्हा परिषदेने पहिल्या प्रथम या संकटाला तोंड देण्याचं जे काम केलं आणि गोरगरिबांना आज बियाणाचं वाटप झालं, हे ह्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सारखा अभिमान आहे आणि ह्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. कोणत्याही पद्धतीचं तथ्य नाहीये. खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा हे भाताचं कोठार आहे आणि आज ज्या 6-7 दिवसात ज्या पद्धतीने ढगफुटी झाली, ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली, त्यामुळे माझा बळीराजा, माझा शेतकरी हा हवालदिल झाला आणि याच्या माध्यमातून आमचे कृषी सभापती वैकुंठ पाटील जिल्हा परिषद मध्ये आले. त्याच्या अगोदर फक्त 10 लाखाची तरतूद होती, ती तरतूद आपण 40 लाखाची तरतूद केली. त्याच्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं असं धान्य मिळालं पाहिजे, त्यासाठी महाबीज करून 1153 हे धान्य आपण देतोय आणि त्याची सर्व व्यूहरचना आणि सर्व रायगड जिल्ह्यातील आज 15,000च्या वरती आपण शेतकऱ्यांना हे वाटप करणार आहोत. त्यामुळे त्याचं नियोजन करण्याच्या हेतूनं आज आपण हा कार्यक्रम आपण इथे केलाय. आज रायगड जिल्हा परिषद व पेण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण लोकांना धान्य वाटप करतो. खेड तालुक्यातील गुणद येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाला आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्था चालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनाशी संवाद साधत विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.
कार्यक्रमात आमदार जठार यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले। विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले। विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी शिक्षक आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले, तसेच विद्यालयाच्या भावी वाटचालीला देखील शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। खेड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माजी खेड तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या माध्यमातून तालुक्यातील 25 जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। आतापर्यंत वारकरी शिक्षण संस्था आंबडस, तसेच लवेल शिंदेवाडी, माणी, आयनी, धाकरवाडी आणि शेलडी पायरवाडी, शेलडी हेदवाडी, घेरा रसाळगड, बोरगड आणि शेलडी गावठाण येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये छत्र्यांचं वाटप करण्यात आले। उर्वरित शाळांमध्येही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पावसामुळे अडथळा येऊ नये आणि त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे संदीप फडकले यांनी सांगितले। या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। दिल्ली येथे झालेल्या 4थ्या MJFI राष्ट्रीय लाठी काठी आणि दांडपट्टा स्पर्धा 2026 मध्ये अलिबागच्या 8 वर्षीय रुद्रा विनय पिळणकर हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 10 वर्षाखालील मुलींच्या गटात रुद्राने तब्बल 3 सुवर्ण पदके पटकावत अलिबाग, रायगड आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलंय। एकल लाठी आणि अटॅक अँड डिफेन्स या प्रकारांमध्ये अंतिम फेरीत तेलंगणा आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंवर मात करत तिने 2 सुवर्ण पदके जिंकली, तसेच दांडपट्टा प्रकारातही अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आणखी एक सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं। रुद्राच्या यशामागे प्रशिक्षक प्रियंका संदेश गुंजाळ, वेदांत सुर्वे आणि सिद्धार्थ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। तिच्या या राष्ट्रीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।